नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीएमसी धुळे व आपल्या डीएफएसएल व जे कोणती अपकमिंग एक्झाम मुंबई पोलीस म्हणा सर्व विद्यार्थ्यांसाठी एकदम महत्त्वाचा टॉपिक आहे चालू घडामोडी. आपण तो घेऊन आलेलो आहे. बाकीची व्हिडिओ तर आपल्या चॅनलवर रोज जीएसजीकेचे गणित बुद्धिमत्तेचे अपलोड होत आहेत. जो कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी सर्व पाहून घ्या. विद्यार्थी मित्रांना ते फायदा झालेली व्हिडिओ आहेत, तर तुमच्यासाठी पण फायदा व्हावा आपण व्हिडिओ घेतलेला आहे. तर मित्रांनो काही साहित्य संमेलन ज्या परीक्षा आहेत महत्वाच्या कोणत्याही एक्झाम वारंवार येत असतात. मग आपण एक जस्ट ओव्हरव्ह्यू मध्ये शॉर्ट मध्ये जे एक्झामच्या दृष्टीने महत्वाचं आहे तेवढंच घेतलेलं आहे. डिटेल घेण्याला वेळ नाही. आता आपल्या काही विद्यार्थी मित्रांच्या 18 तारखेपासून एक्झाम चालू झालेले आहेत. ओके, डीएफएसएल म्हणा जीएमसी धुळे म्हणा त्यांचे एक्झाम आता आलेत, त्यामुळे थोडं फास्टमध्ये त्यांना एक रिवाज व्हावं या उद्देशाने आपण हा व्हिडिओ बनवतोय. बघा, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे ना मित्रांनो 97 होतं बरं का, हे 2024 ला झालेलं, 2 ते 4 फेब्रुवारी 2024 ला झालेलं 97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. आणि ते कुठं झालेलं आहे मित्रांनो, डायरेक्ट प्रश्न होतो जळगाव येथे, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या ठिकाणी झालेलं आहे. बघा अमळनेर. ओके, आणि बघा त्या जे संमेलनाचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर रवींद्र शोभणे होते. ओके, तर आता पुढचं संमेलन बघा मित्रांनो, विद्रोही मराठी साहित्य संमेलन. काय विद्रोही मराठी साहित्य संमेलन. तर या संमेलनाचे अध्यक्ष बघा कोण होते, डॉक्टर वासुदेव मुलाटे. बरं, हे अध्यक्ष होते, ठीक आहे, वासुदेव मुलाटे. मग ते कुठे झालेले आहेत, त्या जळगाव अमळनेर या ठिकाणी झालेलं आहे. बघा हे विद्रोही साहित्य संमेलन, ते दोन्ही एकाच ठिकाणी झालेले आहेत, त्यामुळे या रिलेटेड प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे ही महत्वाची बातमी. आणि ही 18वी आवृत्ती होती बघा विद्रोही मराठी संमेलनाची. ओके, ती पण फेब्रुवारीमध्ये झालेली आहे, त्याच तारखेच्या आसपास. ओके, 3 ते 4 फेब्रुवारी. तर पुढे बघा, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं, विद्रोही मराठी साहित्य संमेलन झालं. तर आता बघा नाट्य संमेलन बघा, 100वा अखिल भारतीय नाट्य संमेलन बघा जानेवारी 2024. डेट महत्वाची नाही, पण ठिकाण आणि त्यांचे अध्यक्ष तर महत्वाचे आहेत बघा सध्या. आणि सहसा जानेवारी फेब्रुवारीमध्ये झालेलेच घेतलेले आहेत, महत्वाचे आहेत ते घेतलेले आहेत. ठीक आहे, तर बघा ते ठिकाण कुठं होतं नाट्य संमेलनचं, मागं पण कोणत्या तरी एक्झामला प्रश्न येऊन गेले बघा नाट्य संमेलनावर. ओके, ठिकाण विचारत होतं पिंपरी चिंचवड. ओके, तर आपल्याला त्याचा अध्यक्ष विचारू शकतात, जब्बार पटेल आहेत बघा. आणि अजून महत्वाचं म्हणजे त्याचे स्वागताध्यक्ष कोण आहेत असं पण विचारू शकतात, तर मान्य शरदचंद्रजी पवार साहेब त्याचे अध्यक्ष होते. ओके, पुढे मित्रांनो राष्ट्रीय युवा महोत्सव बघा. राष्ट्रीय युवा महोत्सव महत्वाचा आहे बरं का, कारण का महत्वाचं आहे, आपल्या नाशिकमध्ये झालेलं आहे आणि तुम्ही नाशिकमधनं झाले, आणि विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेले आहे ती युवा महोत्सव. ओके, त्यामुळे ते महत्वाचं आहे बघा. ठिकाण कोणतं आहे, नाशिक. आणि त्याचे शुभंकर होता ना मित्रांनो, शुभंकर शेकरू, जे आपलं राज्य प्राणी आहे शेकरू ते होतं. आणि नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. तर संकल्पना बघा मित्रांनो काय होतं, विकसित भारत 2047. ओके, एकदम महत्वाची थीम आहे, लक्षात ठेवा, कोणत्याही एक्झामला फायदेशीर आहे. पुढची परिषद बघा मित्रांनो, एक 1 लाईनर घेतली सहज, कारण काय आंतरराष्ट्रीय जल परिषद आपल्या भारतात झालेली, मग ते त्यामुळे थोडं महत्वाचं असू शकतं. परीक्षेत कोणता प्रश्न येतो शेवटी आपण काही सांगू शकत नाही, आपण फक्त तिथपर्यंत पोहोचू शकतो. ओके, तर बघा आंतरराष्ट्रीय जल परिषद कुठे झालेली आहे, मेघालय येथील शिलाँग या ठिकाणी. ओके, ती राजधानीच आहे ती. जागतिक पुस्तक मेळा कुठे झाला बघा मित्रांनो 2024चा, भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी झालेला आहे बघा. विश्व मराठी साहित्य नाही, विश्व मराठी संमेलन जे आहे ना मित्रांनो त्याची दुसरी आवृत्ती होती बघा 2024ची, वाशी नवी मुंबई या ठिकाणी झालेला आहे बघा. आणि बघा मध महोत्सव मुद्दाम घेतलेला आहे, कारण हा पहिल्यांदा झालेला आहे यावर्षी. ओके, त्यामुळे ही बातमी महत्वाची असू शकते एक्झामिनरच्या दृष्टीनं. जे काही पहिल्यांदा काही गोष्टी घडत असतात ना त्याच्यावर एक्झामला प्रश्न येण्याचा कल भरपूर असतो. ओके, त्या उद्देशाने आपण घेतलेलं आहे. यानंतर कोणत्या तरी एक्झामला फायदा होणारच आहे, पण होणार आहे, लक्षात असू द्या. ओके, तर बघा मध महोत्सव 2024 पहिली आवृत्ती होती, त्याचं उद्घाटन कोण केलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे. आणि ती कुठे झाली होती मित्रांनो, त्याचं ठिकाण होतं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई या ठिकाणी. ओके, आता इकडे साईडला तुम्हाला लिहून दाखवलेलं बघा, देशातील पहिले मधाचे गाव कोणते. ओके, देशातील पहिले मधाचे गाव कोणते असं तुम्हाला दाखवलं होतं, इथं लिहिलेलं आहे मांगर. ओके, तर आता मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे देशातील पहिले पुस्तकाचे गाव कोणते, मला कमेंट करून सांगा. ओके, ठीक आहे, चला इथे पुढे बघा मित्रांनो, मराठी बाल कुमार साहित्य संमेलन कुठे झालेलं आहे, बारामती या ठिकाणी झालेलं आहे बघा. मराठी बालकुमार साहित्य. असं कसं असते एक्झामिनरचं माहिती आहे का, आपल्याला जे परिषदा वगैरे महोत्सव माहीत असतात ते विचारतच नाही, ते एखादा असं कुठलं तर आणतात बारीक सारीक महोत्सव आणि संमेलन आणि टाकून देतात बघा गुगली. ते काही आपल्याला माहित नसतं, मग ते आपलं चुकून जातं ना. त्या उद्दिष्टाने आपण काय केलं, जे अजून दुसरे काही आपण परिषदा किंवा संमेलनांना ऍड करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून सहज आपल्या नजरेखालनं जरी गेलं तरी एक्झामला आलं तर प्रश्न चुकणार नाही. ओके, बघा तर हे मराठी बालकुमार साहित्य संमेलन बारामतीत झालं, तर त्याचे अध्यक्ष होते स्वातीराजे. ओके, हे एक बघा महत्वाचं आहे, हे पण पहिल्यांदाच झालेलं आहे बघा, युवा मराठी साहित्य संमेलन. ओके, हे फर्स्ट टाइम झालेलं आहे पुणे या ठिकाणी, तर याचे अध्यक्ष होते नवनाथ गोरे. ओके, आता पुढे बघा
पुढे बघा मित्रांनो, एक महत्वाची व्यक्ती आहे संगीत घराण्यातली प्रभा अत्रे यांचं निधन झालं होतं जानेवारी महिन्यामध्ये 2024 साली, म्हणजे यावर्षी. तर खूप एक्झामचा कल असतो ते फेमस व्यक्तींचं कुठलं ते संगीत घराणं असताना त्या घराण्यावर प्रश्न विचारतात आणि सहसा त्यांची जी काही पुस्तकं असते फेमस एखादी त्या पुस्तकांवर त्यांचा विचारण्याचा कल असतो बरं का. त्या दृष्टीने आपण घेतलेलं आहे. एक्झाम कोणत्याही एक्झामला फायदा होणार. आता मी असं म्हणणार नाही की हे आता तुम्हाला येणाऱ्या एक्झामला पडेल असं कोणच काही सांगू शकत नसतं, पण आपण असेच प्रश्न घेत माहिती देत असतो जेणेकरून एक्झामला येईल अशी शक्यता असते. ओके, तर बघा त्यांचं निधन झालेलं आहे जानेवारी 2024 आणि ते कोणत्या घराण्यातले आहेत? किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक आहेत. बघा ते कोणत्या घराण्याचे आहेत असं पण प्रश्न येऊ शकतो. जे संगीत क्षेत्रातले साहित्य क्षेत्रातले आहेत त्यांचे सहसा घराणे विचारतात. ओके, त्यांना महत्वाचे कुठले पुरस्कार भेटले होते? बघा 3 नागरी पुरस्कार भेटलेत बघा भारतरत्न सोडून. पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण. पद्मश्री किती? 1990, पद्मभूषण 2002 आणि पद्मविभूषण 2022ला. ओके, तर बघा इकडे त्यांची इतर पुस्तकं आहेत बघा. पुस्तकं बघा त्यांची महत्वाची: अंतस्वर, स्वररंजिनी, स्वरांगिणी आणि सुस्वराली. ओके, तर बघा हे स्वरमय जे त्याचं पुस्तक होतं ना त्यांचं, या पहिल्याच पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कार भेटला होता बरं का. महत्वाची गोष्ट आहे, लक्षात असू द्या. तर आता बघा, आता आपण काही वन लाईनर महत्वाचे घेतले आहेत. वन लाईनर जेणेकरून महिला विशेष घेतलेला आहे, कारण एक्झामचा प्रश्न महिला विशेष रिलेटेड एखादा प्रश्न असतो ज्या ठिकाणी महिलांचं कर्तृत्व काही पहिल्या मोठ्या मोठ्या पदावर असतील तिथं प्रश्न विचारण्याचा कल आहे. बाकीच्या पण गोष्टी घेतलेल्या आहेत महत्वाच्या. बघा आता बघा मित्रांनो, राधा रतुरी हे बघा, ह्या ज्या आहेत ना उत्तराखंड राज्याच्या पहिला महिला मुख्य सचिव आहेत. ओके, राधा रतुरी ह्या कोण आहेत? सचिव आहेत, महिला मुख्य सचिव आहेत राज्याच्या. तर रितू बहारी ज्या आहेत ना मित्रांनो, त्याच उत्तराखंड राज्याच्या उच्च न्यायालयाच्या पहिला महिला मुख्य न्यायाधीश आहेत. दोन्ही पण पहिल्या आहेत. त्यामुळे प्रश्न बनू शकतो बघा. नीना सिंह हे पण एक महत्वाचा प्रश्न येऊ शकतो कोणत्या ना कोणत्या एक्झामला. CISF म्हणजे काय? सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला मराठीत बघा, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, याच्या प्रमुखपदी नीना सिंह यांची नेमणूक झाली म्हणता येते किंवा नियुक्ती झाली म्हणा. तर त्या या पद भूषवणारा पहिला महिला अधिकारी आहेत बघा. कोण? नीना सिंह. ओके, तर बघा आपलं जे SC आयोग आहे बघा, नॅशनल कमिशन ऑन SC आपण म्हणतो बघा, अनुसूचित जातीसाठीचा आयोग, जे घटनेच्या कलम 338 नुसार स्थापन करतो आपण. आणि तसंच ST आयोग बघा, नॅशनल कमिशन ऑन ST, अनुसूचित जमातीसाठीचा आयोग, ते 338 नुसार स्थापन करतो बघा आपण. पण त्यातले जे SC आयोग आहे ना अनुसूचित जातीचं, त्या आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक झालेली आहे मित्रांनो, किशोर मकवाना आहेत. ओके, तसंच बघा तुम्हाला एक पुढे सांगतो 338B, त्यानुसार काय आता OBC आयोग म्हणजे इतर मागासवर्गीय वर्गाचा जे आयोग आहे त्याला घटनात्मक दर्जा आपण दिलेली आहे घटना दुरुस्ती करून 338B कलमानुसार. ओके, हे माहिती असावं, लेटेस्ट आहे. ओके, तर आता पुढे बघा मुद्दाम घेतले बघा, पुतीन 5व्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष झाले म्हणतात. असं कसं असतं, एखाद्या आंतरराष्ट्रीय घडामोडीवर एखाद्या ठिकाणी असं सोपा प्रश्न विचारायचा असतो, काय विचारायचं म्हटलं की असं सहज विचारून टाकतात बघा. आणि त्यांनी रेकॉर्ड केलेलं ना त्यांच्यात 5व्यांदा सलग झालेले आहेत, तिने 5व्यांदा अध्यक्ष झालेले आहेत राष्ट्राध्यक्ष रशियाचे. त्यामुळे त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो सहज तुम्हाला की कितव्यांदा झाले म्हणून. ओके, लक्षात असू द्या. बघा आपले नौदल प्रमुख जे आहेत 26वे ते DK त्रिपाठी म्हणजे दिनेश कुमार त्रिपाठी आहेत बघा. एक जगदीप पावडिया या एक्झामला येईल का सांगू शकत नाही, पण कोणत्या कोणत्या एक्झामवर येणारा प्रश्न आहे बघा. तुमच्या DFSL म्हणा किंवा GMC धुळे तुम्हाला दोघांपैकी कोणाला तर पडणारच आहे. नाही पडलं तर पुढे पडणारच आहे बघा. आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डावर या जगजित पावडे यांची 3ऱ्यांदा निवड झालेली आहे. आणि आपले भारतीय व्यक्ती एवढ्या आंतरराष्ट्रीय लेवलवर जर एखादी त्यांची निवड झालेली असेल ना तर 100% त्याच्यावर प्रश्न येत असतो. ओके, तर बघा आपला IMF म्हणतो ना, IMF आपले इंटरनॅशनल मॉनिटरिंग फंड म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, त्याचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून क्रिस्टनिया जॉर्जिया यांची नियुक्ती झालेली बघा. ते कुठले आहेत क्रिस्टनिया जॉर्जिया? तर हे बल्गेरियाचे आहेत बघा. ठीक आहे, आता पुढे बघा. आता पुढे अजून काही इम्पॉर्टंट बातमी घेणारच आहे. तर तत्पूर्वी मित्रांनो, ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी आपले चॅनल सबस्क्राईब केलं असेल ते करून घ्या. आणि हे बघा चालू घडामोडीचं मी आता घेतो, म्हणजे हेच एक्झामला महत्वाचं असं नाही, मागं पण मी घेतलेले आहेत आता लेटेस्टमध्ये 15 दिवसाखाली, ते पण तुमच्या एक्झामसाठीच आहेत बरं का. डाटा का परीक्षेनुसार बदलून नसतो, नॉलेज तेच असतं, सगळ्यांना सिलेबस सेमच असतं, फक्त आपल्याला ते कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचत नाही, आपण वाचत नाही म्हणून आपण स्कोर कमी येत असतो. तर ते आपले बाकीचे पण सगळे व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून आता वेळ आहे तुम्हाला फास्टमध्ये 1-1.5च्या स्पीडनं 2च्या स्पीडनं बघून घ्या, जेणेकरून तुमची रिव्हिजन होऊन जाईल. ओके, ठीक आहे. तर बघा करीना कपूर यांची युनिसेफ इंडिया ब्रँड अँबॅसेडर म्हणजे आपण राष्ट्रीय राजदूत म्हणून नेमणूक करतो बघा. असं एखादा प्रश्न येऊ शकतो. राष्ट्रीय युनिसेफ इंडियाच्या नवीन राष्ट्रदूत आहेत करीना कपूर.
नेमा खातून आहे ना मित्रांनो, जे आपलं अलीगड मुस्लिम विद्यापीठ आहे ना, सर सय्यद अहमद खानने तेव्हा स्थापन केलेलं होतं बघा, त्या विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू आहेत. काय महिला कुलगुरू पहिल्या आहेत, म्हणून हे मुद्दाम घेतलेला आहे बघा मी. तर हे आधी टेररिस्ट स्क्वॉडमध्ये होते बघा, आपल्या महाराष्ट्राच्या सदानंद वसंत दाते. त्यांचं आता ना नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असते ना, NIA म्हणतो बघा आपण त्याला, ऐकले असेल आपण. तर त्याचे महासंचालकपदी यांची आता नियुक्ती झालेली आहे. एक महत्वाचा प्रश्न आहे बघा, निधी छिब्बरचा प्रश्न महत्वाचा आहे बघा, प्रश्न पडू शकतो बघा. तर नीती आयोगाच्या सल्लागारपदी यांची नियुक्ती झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी व्हिडिओ काही जास्त लांबत नाही, थांबा अजून चालू राहू द्या व्हिडिओ. तुम्हाला अजून एक पॉईंट कव्हर करून घेतो जेणेकरून तुमचा वेळ जाणार नाही. ओके, पुढे बघा मित्रांनो, आता हा कृषी रिलेटेड एक महत्वाची घडामोड म्हणजे आपल्या बिबट्याची अहवाल जे आहे ना, बिबट्याचा भारतातील बिबट्याची स्थिती 2022, हे 22चा अहवाल आहे, 2024 मध्ये प्रकाशित केलेला आहे. लेटेस्ट अहवाल आहे. एक्झामला येण्याचे चान्सेस असतात, असं जेव्हा अहवाल खूप लेट आलेले असतात मागील वर्षाच्या, तर तेव्हा त्याच्यावर प्रश्न विचारण्याचा एक कल असतो. ओके, तर बघा बिबट्यांची स्थिती बघा, गणना करणारी संस्था कोण आहे बघा, NTCA, नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटी, म्हणजे आपण त्याला मराठीत काय म्हणतो बघा, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण. ओके, व वर्ल्ड वाईल्ड इन्स्टिट्यूट म्हणजे काय, वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट म्हणजे कुठल्या आपल्या भारतीय वन्यजीव संस्था, या दोन्ही मिळून गणना करतात त्याच्या. तर विशेष म्हणजे काय असलं, तुम्ही संस्था वगैरे लक्षात नसलं तरी चालतंय, फक्त सर्वाधिक बिबटे असलेले राज्य म्हणा, ते आपल्याला माहित पाहिजे बघा. कोणत्या राज्यात सर्वाधिक बिबटे आहेत, तर मध्य प्रदेशमध्ये आहे बघा. 2 नंबर महाराष्ट्र आणि 3 नंबर कर्नाटक. एकूण बिबट्यांची संख्या किती म्हणलं तर तुम्ही काय म्हणायला पाहिजे, 13,874. ओके, आणि एक महत्वाचं आहे बघा, जीएसला प्रश्न महत्वाचा येऊ शकतो, बिबट्याचे शास्त्रीय नाव काय, होय, पॅन्थेरा पारडस, बघा फुसका लक्षात ठेवा, पॅन्थेरा पारडस फुसका. ओके, तर बघा पुढचं महत्वाचं आहे बघा, हिमबिबट्या. आता वर आपण जे पाहिलं ते बिबट्यांचं पाहिलं, आता हिमबिबट्या बघा मित्रांनो. हिमबिबट्या काय महत्वाचं आहे, पहिल्यांदाच जनगणना झालेली आहे बघा हिमबिबट्याची, ही पहिली आवृत्ती होती हिमबिबट्याची. आणि बघा एकूण 718 हिमबिबट्या आहेत. पण सर्वाधिक कुठं सापडते हे तर आपल्याला माहित पाहिजे, लडाखमध्ये बघा, थंड प्रदेशात असतात ना हिमबिबट्या, म्हणजे वरील भागातच आढळणार. लडाखमध्ये सर्वाधिक आहे 477. ओके, तर आता बघा मित्रांनो, एक महत्वाचे जे ऑनलाईन एक्झाम असतात नाही, असले कुठले तर संस्था वगैरे कुठले रामसर स्थळ म्हणा, हे म्हणा ते म्हणा, त्यांच्यावर त्यांचं थोडं जास्त जोर असतंय. मग आता काय केलंय, रामसर करारांतर्गत जे आपण वेटलँड सिटी ऍक्रेडिटेशन म्हणतो ना, बरं का, म्हणजे पाणथळ शहरांना जे दर्जा देतो ना WCA, तर त्यामध्ये भारतातर्फे 3 ठिकाणाचं नामनिर्देश काय म्हणतात त्यांना, 3 शहरांना निवडलं गेलेलं आहे. तर कोणते 3 शहर आहेत बघा, असं तुम्हाला येऊ शकते खालीपैकी कोणते शहर निवडले गेले, किंवा हे 3 देऊन चौथा बाहेरचा देईल कुठलं शहर नाही, असं पण विचारू शकते. तर बघा हे 3 माहितच पाहिजे, इंदोर जे मध्य प्रदेशमध्ये, भोपाळ मध्य प्रदेश म्हणजे मध्य प्रदेशमधले 2, आणि बघा उदयपूर राजस्थानमधलं 3रा. हे 3 शहर आहेत जे वेटलँड सिटी ऍक्रेडिटेशन म्हणजे त्यातनं नामांकन झालेले शहर आहेत. बघा इथं काय लिहिले मी, शहरी पाणथळ प्रदेशाचे रक्षण करण्यासाठी, शहरी पाणथळ प्रदेशांचे रक्षण करण्यासाठी अपवादात्मक पावले उचलणाऱ्या शहरांना निवडलं जाते बघा. ठीक आहे, आता एक महत्वाची पुढची घडामोड आहे बघा मित्रांनो, प्रश्न यायला पाहिजे यावर पण. हे बघा 12 किल्ल्यांचे वारसास्थळ दर्जासाठी नामांकन. 12 किल्ले जे आहेत ना मित्रांनो, भारताने ना 2024-25 साली या 12 किल्ल्यांचं नामांकन केलेलं आहे. तर कोणत्या कॅटेगरीमध्ये केलंय, तर मराठा मिलिटरी लँडस्केप, म्हणजे मराठा साम्राज्य जिथपर्यंत होतं विस्तारलेलं, त्या साम्राज्याच्या काय म्हणतो त्याला आपण, त्या लँडस्केपमधून निवडले गेलेले किल्ले आहेत बघा हे. तर ह्यातले मित्रांनो महत्वाची गोष्ट काय माहिती आहे का, हे 12 पैकी 11 किल्ले जे आहेत ना महाराष्ट्रातले आहेत. ओके, एकच किल्ला तामिळनाडूतला आहे बघा, कोणता, हे शेवटचा जिंजी, तामिळनाडू. बाकीचे 12 कोणते आहेत, एकदा वाचतो तरी तुम्ही पॉज करून लक्षात घ्या, आपल्याला माहिती आहे. आणि महत्वाचं म्हणजे कोणते किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत ते आपल्याला भूगोलसाठी पण प्रश्न आहे. ओके, दोन्ही दृष्टीनं महत्वाचं आहे बघा. रायगड आहे, शिवनेरी पुणे, खांदेरी रायगड मधला आहे, साल्हेर नाशिक, लोहगड पुणे, राजगड पुणे. ओके, प्रतापगड सातारा आहे, पन्हाळा कोल्हापूर माहिती आहे, सिंधुदुर्गमध्ये असणार, हे महत्वाचं आहे बघा. सुवर्णदुर्ग रत्नागिरी, ओके, विजयदुर्ग सिंधुदुर्ग, आणि हा 12वा जिंजी किल्ला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज व्हिडिओची काय आपण लेंथ वाढवण्यात अर्थ नाही, कारण विद्यार्थी मित्रांनो पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत मोठे व्हिडिओ घेतले तर बघण्याचा कंटाळा येतो, आणि तोपर्यंत आपलं टार्गेट काय, फ्रेशमेंटमध्ये एक 10 मिनिटं आपण सहज बघून व्हिडिओ विद्यार्थी मित्रांच्या लक्षात राहिलं पाहिजे. त्या उद्देशाने आपल्याला तसं आपण व्हिडिओ बनवायची आपली पद्धत तशी आहे बरं का. तर आता अजून यानंतर आपले व्हिडिओ अपलोड होत राहतील. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब तुम्ही करत असता, जे कोणी केलं नाही ते करा. ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.